नमस्कार मंडळी, मी रश्मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण जाणून घेणार आहोत नल आणि दमयंती यांची एक रोचक कथा. विदर्भ देशाचा राजा भीम आणि राणीने अतिशय कठोर तपश्चर्या करून पुत्री दमयंतीचा जन्म मिळवला. दमयंती ही अतिशय सुंदर, गुणी आणि सोज्वळ होती. तिचे सौंदर्य आणि गुणवत्तेची चर्चा पृथ्वीवरच नव्हे तर स्वर्गातही पसरली. निषद देशाचा राजा नल हा पराक्रमी, सत्यप्रिय आणि धर्मशील होता. त्याच्या रथसंचालन कौशल्यामुळे त्याला उत्तम सारथी म्हणून ओळखले जायचे. एकदा नलाने विदर्भ देशातील दमयंतीचे रूप ऐकले आणि तो तिच्या प्रेमात पडला. एके दिवशी नलाला एका सुंदर हंसांचा थवा दिसला. त्या हंसांपैकी एका हंसाला पकडून त्याने सोडले. पण त्या हंसाने त्याला एक सूचना दिली. मी दमयंतीकडे जाईन आणि तिला तुझ्याबद्दल सांगेन. ती देखील तुझ्यावर प्रेम करेल. हंसाने दमयंती समोर नलाचे गुण गायल्यानंतर दमयंती ही त्याच्यावर मोहित झाली. ती नलाला भेटण्याची स्वप्ने पाहू लागली. दोघे एकमेकांना न भेटताच प्रेमात पडले. नल आणि दमयंतीचे प्रेम हळूहळू फुलू लागले होते. त्याच दरम्यान राजा भीमाने आपली उपवरकन्या दमयंती हिच्यासाठी एक स्वयंवर आयोजित केले. स्वयंवरासाठी अनेक राजे आणि देवता देखील तिथे आल्या. त्यामध्ये स्वर्गातील इंद्र, वरुण, अग्नी आणि यम हे देखील उपस्थित होते. दमयंतीच्या सौंदर्याने त्यांच्यावर देखील मोहिनी टाकली होती. परंतु दमयंतीने आधीच नलाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले होते. स्वयंवरात अनेक शक्तिशाली राजे आणि देव तिचा हात मागतात, पण तरीही दमयंती सर्वांना नकार देऊन नलाची निवड करते आणि त्यांच्या सुखी संसाराचा प्रारंभ होतो. नल आणि दमयंती हे आपल्या निस्सीम प्रेमाच्या बळावर एकत्र आले खरे, मात्र काही काळ गेल्यानंतर त्यांच्यावरही विभक्त होण्याची वेळ आली. दमयंतीने नलाची निवड केल्यामुळे कली नावाचा असुर प्रचंड रागावला. कलीने नलाला शाप दिला की तो जुगारात आपले सर्व काही गमावेल. भाऊ पुष्करकडून सारीपाटाच्या खेळात नल आपले सर्वस्व हरवून बसला. राज्यातील लोकांवर संकट आल्याने नलाला आपले राज्य सोडावे लागले. नल आणि दमयंती जंगलात जाऊन राहू लागले. कष्टाने जीवन जगत असताना एका दिवशी नलाला वाटले की आपल्या दुर्दैवामुळे दमयंतीला त्रास होत आहे. तिला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने तिला झोपेत सोडून दिले आणि तो स्वतः निघून गेला. दमयंतीने जागे झाल्यावर नलाला शोधण्याचा निर्णय घेतला. जंगलातून प्रवास करीत असताना तिने खूप संकटांचा सामना केला, परंतु तिने नलाचा पत्ता सोडला नाही. दरम्यानच्या काळात दमयंतीपासून ताटातूट झालेल्या नलाला कार्कोटक नावाच्या विषारी नागाने दंश केल्याने त्याचा रंग काळा पडला. तो पूर्णतः कुरूप झाला. अशा परिस्थितीमध्ये दमयंती आपल्याला मान्य करणार नाही असे नलाला वाटले. त्यामुळे नल हा ऋतुपर्ण राजाच्या राज्यात बाहुक हे नाव धारण करून राहू लागला. दमयंती एका राजघराण्याच्या मदतीने तिच्या माहेरी परतली. दमयंतीचे वडील राजा भीम यांनी नलाला शोधण्याच्या उद्देशाने दमयंतीच्या दुसऱ्या स्वयंवराची घोषणा केली. नलाच्या शोधार्थ अयोध्या देशास गेलेल्या पर्णार्ध नामक एका ब्राह्मणाने तेथील ऋतुपर्ण राजाकडे बाहुक नाम धारण केलेल्या सारथ्याच्या रूपाने नल राहत असण्याची वार्ता ही दमयंतीसाठी आणली. राजा ऋतुपर्ण हा देखील दमयंतीच्या स्वयंवरासाठी उत्सुक होता. त्यामुळे बाहुकाच्या अप्रतिम सारथ्य कौशल्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रातःकालीच ऋतुपर्ण विदर्भ राजधानीस येऊन पोहोचला. यावरून बाहुक म्हणजेच नल होय हीच तिची खात्री पटली. दमयंतीने बाहुकाला आपल्या महालात बोलवून घेतले आणि नलाविषयी त्याच्याकडे विचारणा केली. कलीच्या प्रभावामुळे हा सारा अनर्थ घडल्याचे सांगून नल आपल्या वास्तव रूपात प्रकट झाला. वायुदेवतेने देखील आकाशवाणीद्वारा ही सच्चरित्र असल्याचे सांगताच नलाने देखील दमयंती हिचा स्वीकार केला. कालांतराने ऋतुपर्ण राजाने शिकवलेल्या द्यूत विद्येच्या साहाय्याने नलाने आपले राज्य परत मिळवले आणि पुन्हा एकदा दमयंती ही निषद देशाची महाराणी बनली. दमयंती ही केवळ रूपानेच सुंदर नव्हती, तर ती मनाने देखील तितकीच सुंदर होती. तिने आपल्या प्रेमाच्या बळावर आपल्या पतीला ओळखून पुन्हा प्राप्त केले. इतकेच नव्हे तर त्याने जे जे गमावले होते तेही त्याला पुन्हा मिळवून दिले.
दमयंतीला नलापासून देवच काय कुणीही हिरावून घेऊ शकले नाही. तिचे नलावर असलेले निस्सीम प्रेम व त्याच्याविषयी असलेली निष्ठा यामुळे ही प्रेमकथा आजही अजरामर आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, ज्याचं नाव आहे सफर सोहळा.